तुम्हाला काय वाटतं की आता फडणवीस त्यावर म्हणतात की डुबत्या जहाजात जाणार कोण, म्हणजे काँग्रेस डुबतं जहाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपा काय? भाजपा काय? का मी काय गुगली वेगळी धंदे करत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं. तर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृती विरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला. जनता पक्षाच्या काळात काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याच्या आधी काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेस केव्हा मजबूत होईल? राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आलं. ती प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी असं म्हणालो की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच त्या आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणार, आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहोत. आधी काँग्रेस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदींना हे आव्हान निर्माण झालं. आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं.